हाय फ्रेंड, जय महाराष्ट्र. हाय मैत्रिणीनो. तर आजचा व्हिडिओ खास आपल्या लेडीज वर्गासाठी. तर प्रत्येक महिलेला वाटतं की आपले केस लांब सडक सुंदर असावेत. तर मी तुम्हाला माझ्या लॉंग केसांचा राज मी तुम्हाला सांगते. मी हे सगळं यूज करते, तुम्हाला दाखवते. एकच मिनटं. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर मी अशा पद्धतीने इथं ही कोरफड घेतलेली आहे. हा पाल्यासहित कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा आहे आपला देशी कढीपत्ता, हा पण घेतला आहे. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे, जास्वंदाचं फूल. आणि हे जास्वंदाचा पाला, हे पण जास्वंदाचं फूल आहे, पण ते एकदम भरदार डबल पाला असतो ना, ते जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे. तर इथं आपण हे घेतलेलं आहे खोबरेल तेल. आता हे खोबरेल तेल आहे ना, पूर्णपणे कडवू द्यायचं. आता याला पूर्णपणे कडवू द्यायचं. तोपर्यंत आपण हा कढीपत्ता आहे तो असं काढून घेऊया. असं तोपर्यंत तेल कडत आहे. खूप असं छान, म्हणजे एकदम आयुर्वेदिक आहे. तुम्ही असं बाजारामध्ये केमिकलयुक्त तेल वगैरे मिळतं, पण त्याचा काही एक उपयोग नाही. त्या केमिकलचा आपल्या चेहऱ्यावरती आणि केसांना साईड इफेक्ट होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, असं औषध हे घरगुती बनवता येतं आपल्याला. तर बाजारामध्ये खूप मिळू शकतं, केमिकलयुक्त असतं इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर कढीपत्ता हे प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये उपलब्ध असतोच. जास्वंदाचा पाला, हे जास्वंदाची फुलं, हे सगळं आपल्या असतंच आपल्या सभोवताली. आणि कोरफड जर नसेल तर आपल्या मैत्रिणीकडून, कुठल्या तरी एका शेतकऱ्याकडून तुम्ही मागवू शकता आणि एका डब्यामध्ये किंवा कुंडीमध्ये तुम्ही कोरफडाचं रोपटं लावू शकता. मी लावलेलं आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, कडलेलं आहे. तर आपण हे सर्व मिश्रण एकत्र टाकायचं. पहिल्यांदा आहे ना, कांदा टाकून घ्यायचा. कांदा हा ओला असतो, त्यामुळं त्याला शिजायला जरा खूप वेळ लागतोय. तर मी कांदा टाकून घेते. हां, पाल्यासहित कांदा घ्यायचा. तुम्हाला दाखवतो, इकडे बघू शकता तुम्ही. नंतर हा जास्वंदाचा पाला, थोड्या चमच्याने फिरवायचं त्याला. थोडंसं असं फिरवत राहायचं चमच्याने. कढीपत्ता घेऊया. जास्वंदाची फुलं टाकूया. जास्वंदाची फुलं
चांगलं उकळू द्यायचं त्याला. एक जीव असं एकदम छानसं तेल निघायला पाहिजे याचं उकळून उकळून. नंतर हा कढीपत्ता, एकदम म्हणजे झोपताना तुम्ही लावू शकता. मुळांना मॉलिश करायची एकदम बुडक्यापासून ते शेंड्यापर्यंत खूप मॉलिश करायचं. आता हे एक जीव झालेला आहे. आता मी त्यामध्ये टाकते कोरफड. लास्टला कोरफड टाकायची. तर हे एक जीव करायचं आहे सगळ्यांना आणि कडू द्यायचं उशिरापर्यंत. चांगलं कडल्यानंतर ना जेव्हा ह्या पांढऱ्या बुडबुड्या यायच्या बंद होतील तेव्हा आपला गॅस बंद करायचा. तेव्हा आपलं तेल तयार झालं. तर हे तुम्ही मुळ्यांना मॉलिश करायचं एकदम छान. खूप आयुर्वेदिक तेल बनतं हे कडून. खूप उपयोगी आहे हे. तर बघू शकता आता बुडबुडे यायचे बंद झालेत आणि आपलं पूर्णपणे तेल तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. आता थंड होतंय. आता थंड होईपर्यंत आपलं हे गावरान लोणी, आता हे आता जस्टच ताजं आणलं आहे माहेराकडून. तर आपण हे तेल थंड व्हायची वाट बघूया. तोपर्यंत मी लोणी कडवून घेते. तर खूप छान असं तेल तयार झालेलं आहे. तुम्हीही असं म्हणजे केसांच्या मुळ्याला मस्त असं मसाज करायचं. रात्री झोपताना, प्रवासाला जाताना सुद्धा हे तेल वापरलं तरी चालतंय. ह्याची काही दुर्गंध येत नाही, काय नाही. तर हे देशी तेल तयार झालेलं आहे. तर धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.